मुंबईत कचरा संकलनासाठी वापरण्यात येणाऱ्या गाड्यांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार केला जात असून निकृष्ट दर्जाच्या गाड्यांमुळे सफाई कर्मचाऱ्यांना नाहक त्रास होतोय। याबाबत पालिका अद्याप कारवाई करताना पाहायला मिळत नाही। लोअरपळर येथून आता आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। मुंबईतील कचरा संकलनामध्ये हजारो कोटींचा घोटाळा होत असल्याचं लोकशाही मराठी मार्फत उघडकीस आणलेलं आहे। अनेक वेळा प्रश्न विचारूनही अधिकाऱ्यांकडून थातूरमातूर उत्तरं दिली जातात। मुंबईमध्ये जे कचरा संकलनासाठी गाड्या वापरल्या जातात त्या सुद्धा मोडकळीस आहेत आणि कमी गाड्या असल्यामुळे कचरा उचलण्यास कुठेतरी कर्मचाऱ्यांना विलंब होतोय। सकाळी 8च्या सुमारास हा मुंबईतील कचरा उचलला गेला पाहिजे अशा प्रकारे खरं तर सांगितलं जातं। कर्मचाऱ्यांची सुद्धा त्याच प्रकारे धावपळ असते आणि एकूणच सर्व नागरिकांची सुद्धा ही तक्रार असते की लवकरात लवकर कचरा उचलला जात नाही। यामुळे लोकशाही मराठीच्या माध्यमातून मुंबईतील सफाई कर्मचाऱ्यांच्या या सर्व व्यथा आणि त्यांचे प्रश्न मांडण्यात येत आहेत। मात्र एकीकडे जर बघितलं तर कर्मचाऱ्यांना सुद्धा अपुऱ्या सुविधा या कंत्राटदाराकडून दिल्या जातात। कंत्राटदारावरती मुंबई महानगरपालिकेचा वचक नाहीये का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वच्छ मुंबई संदर्भात विजन मांडत असताना एकीकडे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी हे कंत्राटदारांवरती वचक ठेवण्यात कुठेतरी अपयशी ठरतात का? त्यांच्याच अधिकाऱ्यांवरती वचक ठेवण्यात अपयशी ठरतायत का? असा सवाल हा आता नागरिकांकडून विचारण्यात येतोय। लवकरात लवकर जे कंत्राट आहे ते काढण्यात यावे, जे दोषी कंत्राटदार आहेत जे कामामध्ये दिरंगाई करतात त्यांना ब्लॅकलिस्टेड करण्यात यावे अशा प्रकारची मागणी ही सफाई कर्मचाऱ्यांची आहे। त्याचप्रमाणे मुंबईतील नागरिकांची सुद्धा आहे। कॅमेरा पर्सन आदित्य देसाईसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।